टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याकरिता आपण सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या इथे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. एक सर्व विहारातील सदस्यांना मी इथे एक आपण ग्रुप फोटो काढण्यासाठी त्यांना सर्व जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. त्याकरिता आपण सर्वांनी त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या इथे पारितोषिक देण्यात आलेलं आहे. एक सर्व विहारातील सदस्यांना मी इथे एक आपण ग्रुप फोटो काढण्यासाठी त्यांना बक्षीस वितरण स्वच्छ व सुंदर बुद्धविहार अशी ही प्रतियोगिता होती. ह्या बौद्ध व मागासवर्गीय संस्थेने केली होती. तर त्यांना बक्षिसं देण्याच्या कार्यक्रमामध्ये मी उपस्थित राहिलो. याच्या मागे उद्देश असा होता की विहारांमध्ये जी व्यवस्था आहे सर्व ही व्यवस्था चांगली नीटनेटकी असावी आणि त्यामधून लोकांना लाभ व्हावा. तर या प्रसंगी माझं हे सांगणं राहील की विहारांचं सुशोभीकरण झालं पाहिजे, विहारं प्रशस्त झाली पाहिजेत आणि त्यामध्ये सर्व सुविधा ह्या उपलब्ध झाल्या पाहिजेत. कारण त्याचबरोबर बुद्ध धम्माच्या आचरण जे आहे हे उपासक उपासिकाकडून होणे आवश्यक आहे. तर त्या दृष्टीने विहारांनी बुद्ध विहारांनी सक्रिय होणे आवश्यक राहील. आणि फक्त वर्षातून 3-4 दिवस बुद्ध जयंती, बाबासाहेब आंबेडकर जयंती, विजयादशमी किंवा अशा महत्त्वाच्या दिवशी विहारामध्ये कार्यक्रम न करता नेहमी दर महिन्याला किंवा दर आठवड्याला रविवारी वगैरे तिथे प्रबोधनाचे कार्यक्रम झाले पाहिजेत. जेणेकरून मुलांच्या लहान मुलांच्या मुलींच्या मनावर संस्कार होतील बुद्ध धम्माचे आणि तसं आचरण घडून येईल आणि त्यांना खूप लाभ होईल. तर शिक्षणाबरोबरच बुद्ध धम्माचं शिक्षण देणे अति आवश्यक आहे. त्या दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजेत. तेव्हाच बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्मदीक्षा दिली त्याचा खऱ्या अर्थानं फलित होईल. तर मला हाच निरोप द्यायचा आहे की शिका मोठे व्हा, धनही मिळवा, धनद्रव्य मोठे व्हा, परंतु त्याचबरोबर धम्म आपल्या जीवनामध्ये पचवा, रुजवा, त्यानुसार आचरण करा. हेच माझं बाबासाहेबांच्या काय सूचना आहे किंवा मार्गदर्शन आहे. काय सांगाल कार्यक्रमाच्या संदर्भात? काय सांगाल? शौर्य सप्रेम जय भीम. आज आपण बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेतर्फे स्वच्छ सुंदर नागपूर स्पर्धा आपण इथे आयोजित केलेली आहे. तुम्ही पाहता इथे जवळपास 700-800 लोक इथे या स्पर्धेमध्ये जवळपास आलेले आहे. या स्पर्धेमध्ये जवळपास 40 विहारांनी भाग घेतलेला आहे. आपण या स्पर्धेला जवळपास पहिलं बक्षीस दिलेलं आहे 15,000, दुसरं बक्षीस दिलं आहे आपण 10,000, तिसरं बक्षीस दिलं आहे आपण 7,000. आणि आपण या प्रयत्नाने हे केलं आहे की आपलं संपूर्ण एसी समाज, बौद्ध समाज एकत्र व्हावा आणि विहाराच्या माध्यमात आपण कोणतेही आंदोलन होतं त्यामध्ये एकत्र आलो पाहिजे. प्रत्येक विहारात इंटर ट्रान्सफर झाली पाहिजे. प्रत्येक विहारामध्ये आपण कोणत्या विहार आपण आवाज दिली ते विहार त्याने कनेक्ट झाले पाहिजे. हा मुद्दा घेऊन आपण या इथे आलेलो आहे आणि जवळपास एक सुंदर रिस्पॉन्स स्वच्छ सुंदर विहार स्पर्धेला भेटलेला आहे. बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्था मागील अनेक वर्षापासून काम करत आहे आणि त्यामध्ये जो आम्हाला आज जे स्वच्छ सुंदर स्पर्धा घेतली आहे त्यामध्ये जबरदस्त रिस्पॉन्स मिळालेला आहे. जवळपास आम्ही 9 स्पर्धक भाग घेतले, 9 स्पर्धकांना प्राईज दिलेला आहे. यामध्ये 40 विहार यामध्ये सहभागी झालेले आहे आणि जवळपास प्रत्येक विहाराला आपण बौद्ध व मागासवर्गीय सेवा संस्थेची सर्टिफिकेट दिलेली आहे. जेणेकरून त्यांना एक प्रोत्साहन वाटतं की आम्हाला तरी इथे भाग घेतलेला आहे तर काही ना काही आम्हाला प्रोत्साहन तरी मिळालं पाहिजे. अशी जे हे स्वच्छ आणि सुंदर बुद्ध विहारच्या संकल्पना ज्यांनी केलेली आहे, ज्यांना हा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, प्रमोदजी तमाने हे माजी नगरसेवक आहेत, यांचं मी खूप कौतुक करतो, खूप अभिनंदन करतो की अशा प्रकारे हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केला. आणि तुम्ही बघू शकता किती समाजाचे किती म्हणजे दक्षिण पश्चिममध्येच का नाही हो,
पण एक कार्यक्रम सुरू केला त्यांनी, कारण की तबाने प्रमोदजी तबाने हे दौड पण आयोजित करायचे आणि सांस्कृतिक याच्यामध्ये पण कार्यक्रम राबवतात ते. मी खूप खूप अभिनंदन देतो प्रमोदजींचं की खूप सुंदर हा कार्यक्रम आयोजित केला जातो. आणि याच्यामध्ये जे विहाराच्या संदर्भात जे स्वच्छता ठेवणे, अनेक अभ्यासिका असेल, त्या पद्धतीने हे खूप सुंदर मला हा प्रोग्राम वाटला. आणि भविष्यामध्ये आता ऐकलं मी की संपूर्ण नागपुरात असं हा कार्यक्रम राबवतील आणि इकडून तिकडून सगळीकडून लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व करून हा कार्यक्रम समोर नेतील. प्राध्यापक डॉक्टर आकाश गेडा, यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये मॅथमॅटिक्स डिपार्टमेंटला प्रोफेसर आहे आणि ग्रीको रोमन कॉन्ट्रीब्युशन टू बुद्धिझम इन इंडिया याच्यावर माझं PhD आहे, रिसर्च आहे, संशोधन आहे. हे जे काही आपण आयोजन केलेलं आहे हा कार्यक्रम विहारातर्फे, यामध्ये प्रत्येक विहारामध्ये जे लोक असतात ते एक ठराविक कार्यक्रमापर्यंत मर्यादित असतात, परंतु या स्वच्छ आणि सुंदर विहार या संकल्पनेतून सगळे लोक बाहेर आलेले आहेत. आणि पहा इथे किती उत्साहाचं वातावरण आहे, किती आनंदी वातावरण आहे. म्हणजे कुठेतरी त्यांचं जे काही विहारातील जे काही ऊर्जा आहे, जे काही स्ट्रेंथ आहे, शक्ती आहे, ते कुठेतरी त्याची उपयोगात आली पाहिजे. आणि या सगळ्यांना एकत्रित येऊन आपले जे काही गुण आहेत ते प्रदर्शित केले पाहिजे, या उद्देशानं आपण ही एक स्पर्धा आयोजन केली. आणि याच्यानंतर जे काय बौद्ध धर्माचा कल्चर आहे, संस्कृती आहे, ते आपण क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक याच्या माध्यमातून ते मांडणी केली. कल्चरल ॲक्टिव्हिटीज घेतल्या बौद्ध धर्माच्या, तर त्याचा प्रचार प्रसार या विहारामध्ये होईल आणि या अनुषंगाने सगळं बौद्ध धर्म एकत्रित येतील आणि एक युनियन बनेल, हा याच्या मागचा उद्देश आहे. आणि असं व्हायला पाहिजे. सोशल ॲक्टिव्हिस्ट प्राध्यापक सपन नेरोत्रा, बौद्ध व मागासवर्गीय संस्थेच्या माध्यमातून एक अभिनव व नाविन्यपूर्ण अशी कल्पना स्वच्छ व सुंदर बुद्ध विहार स्पर्धा ही माननीय प्रमोदजी तबाने यांची ही जी कल्पना होती आज ही साकार होते आहे इथे. आणि याला प्रचंड असा प्रतिसाद प्रत्येक बुद्ध विहाराच्या सदस्यांनी, पदाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. स्फूर्तपणे तिथे आले, त्यांनी बक्षीस स्वीकारलं आणि याच्यामधून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही बुद्धविहारापर्यंत पोहोचलो आणि निरीक्षण केलं की तिथे काय उणीव आहे, काय चांगलं आहे, दोन्ही गोष्टींचं आम्ही निरीक्षण केलं आणि त्या माध्यमातून परीक्षण करून त्यांना हे जय भीम. माझं नाव रंजिता रामटेके. आज इथे आपल्या स्वच्छ सुंदर बुद्ध विहारचा स्पर्धा झालेली आहे. यामध्ये आपले प्रमोद भाऊ तबाने यांनी खूप सुंदर प्रतिसाद दिला. त्यांच्या आम्हाला पण त्यांचा अनुभव आला त्यांच्यासोबत काम करताना आणि आम्हाला पण त्यांनी त्या याच्यामधला सदस्य बनवलेला आहे. आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे हे कार्य करून. आम्ही प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये गेलो, त्याचं परीक्षण केलं आणि तिथले जे काही समस्या आहेत ते सोडवण्याचा ते पूर्णपणे प्रयत्न करतील अशी मी अपेक्षा करते.